नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण होळी स्पेशल एकदम रसरशीत मालपुवा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हा मालपुवा नवरात्री, होळी कोणत्याही सणाला खूप आवर्जून केला जातो. तर हा मालपुवा पारंपरिक पद्धतीने केला जातो. तर तुम्ही अशा पद्धतीने मालपुवा केला तर एकदम चवीला छान लागतो. करायला पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेला आहे आणि एकदम चविष्ट हा मालपुवा आहे. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मालपुवा करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 मोठी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे आणि 1 वाटी कोमट करून दूध घेतलेलं आहे. केशर घेतलेलं आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे मैदा घेतलात तरी पण हे मालपुवा एकदम छान होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एका भांड्यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्धं आपल्याला इथे रवा घालून घ्यायचा आहे आणि त्या जिन्नसामध्ये इथे मी एक अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेतलेला आहे आणि याला छान मिक्स करून घेऊया. तर हे सगळे जिन्नस छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे, ती दुधावरची साय आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. फेटून घेऊन या मिश्रणामध्ये आपल्याला हे घालायचं आहे. तर अशा पद्धतीने हे साय घालून छान मिक्स करायचं आहे. तर या मालपोह्यामध्ये साय घालणं एकदम ऑप्शनल आहे. तर साय घातल्यामुळे मालपोहे छान होतात. तर याच्यामध्ये आपल्याला थोडं-थोडं करून आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण घट्टसर वाटत आहे, तर इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे. ते दूध आपल्याला याच्यामध्ये थोडं-थोडं करून आपल्याला इथे सगळंच दूध घालून घ्यायचं आहे. तर यामध्ये तुम्ही साय घालण्याच्या ऐवजी मिल्क पावडर जर घालून घेतलात, तर मालपुवे एकदम छान होतात. तर हे मिश्रण आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. तर घट्टसर वाटत आहे, तर उरलेलं दूध आपण यामध्ये सगळंच घालून घ्यायचं आहे. तर या मिश्रणासाठी मी इथे 1 वाटी दूध घेतलं होतं. ते 1 वाटी दूध घालून आपल्याला याला छान फेटून घ्यायचं आहे. तर याच्या गुठळ्या मोडत-मोडत आपल्याला एकदम सारख्या हातानेच गोल-गोल फिरवत आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बाजारातून जर मालपोहे आणला, तर त्या मालपोह्यामध्ये खवा घातला जातो. तर इथे आपण साय घातल्यामुळे आणि दूध घातल्यामुळे मालपोहे एकदम चविष्ट होतात. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपल्या इथे छान मालपोहे बनवण्यासाठी बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर इथे आपलं छान हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. तर आपण एक झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला याला बाजूला काढून ठेवूया. मालपोह्यासाठी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर इकडे कढईमध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेला आहे. 1 वाटी साखरेसाठी 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे. तर कधीही कोणताही पदार्थ करताना साखर आणि पाण्याचं प्रमाण एक सम प्रमाणात घ्यायचं, म्हणजे पाक एकदम झटपट बनला जातो. तर यामधली साखर आपल्याला मेल्ट होईपर्यंत आपल्याला असंच ढवळत ठेवायचं आहे. तर बघितलात तुम्ही एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपल्याला याच्यामधली साखर छान मेल्ट झालेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला केशर घालून घ्यायचं आहे. केशरनी छान कलर पण छान येतो आणि याचा सुगंध पण छान येतो. म्हणून यामध्ये केशर घालणं ऑप्शनल आहे. तर इथे मी केशर घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला फुल गॅसवरच हे पाक शिजवून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटांनी मी इथे गॅस बारीक करून घेतलेला आहे. तर बारीक गॅस करून आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे पाक छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपण हे पाक शिजला आहे का नाही ते आपण चेक करूया. तर अशा पद्धतीने थोडासा चिकट पाक झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर आपल्याला जसा जामुनसाठी आपण पाक तयार करतो त्याच पद्धतीचा आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे. तर इथे थोडंसं आपलं हे ते हाताला पाक चिकट लागत आहे. तर या स्टेजला आपण इथे याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊया. वेलची पावडर घालून थोडंसं उकळी आणायचं आहे 1 मिनिटभरासाठी आणि आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आपला मस्त परफेक्ट आपला मालपुवासाठी ते पाक बनवून तयार झालेला आहे.
मालपोहा तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल घालून हे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. तर याच्यावरती आपण झाकण काढून बघूया. तर इकडे आपलं मालपोहा बनवण्यासाठी इथे आपलं छान बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर याला छान मिक्स करून घेऊया. तर बघितलात तुम्ही याच्यामध्ये रवा घातलेला होता. तो रवा पण याच्यामध्ये छान फुलला गेलेला आहे. तर इथे मस्त आपलं इथे मालपोहा बनण्यासाठी बॅटर बनवून तयार झालेलं आहे. तर आपण लगेचच मालपोहा करण्यासाठी इथे मी एक छोट्या पळीमध्ये हे पीठ घेतलेलं आहे. तर इकडे आपलं छान तेल पण गरम झालेलं आहे. तर आपण हे पीठ यामध्ये थोडं-थोडं करून अशा पद्धतीने कढईच्या मधोमध आपल्याला हे पीठ छान सोडून द्यायचं आहे. तर हा मालपोहा तेलामध्ये सोडल्यामुळे छान फुलून वरी येतो. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपला इथे मालपोहा या तेलामध्ये छान फुलून आलेला आहे. तर हा मालपोहा आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साइडनी छान खरपूस आणि एकदम मस्त आपल्याला हा मालपोहा तळून घ्यायचा आहे. मालपोहा तळत असताना आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला हे मालपोहा तळून घ्यायचा आहे. तर या मालपोह्याला कलर किती सुंदर आलेला आहे बघा आणि एकदम जाळीदार आपला इथे मालपोहा बनून तयार झालेला आहे. तर हा मालपोहा आपण काढून घेऊया आणि आपण बनवून घेतलेल्या पाकामध्ये आपण हा मालपोहा एक 2 ते 3 मिनिटभरासाठी आपल्याला हा मालपोहा या पाकामध्ये घालून घ्यायचा आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तर हे मालपोहा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आणखीन एक आपण इथे मालपोहा करून घेऊया. तर इथे मी छोट्या पळीने एक पळीभर इथे पीठ घेतलेलं आहे आणि वरतून आपल्याला हे पीठ या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. तर हा छान तेलामध्ये वरती फुलून आलेला आहे. तर आपल्याला अशाच पद्धतीने दोन्ही साइडनी आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर याला आलटी-पलटी करून दोन्ही साइडनी छान गोल्डन कलर येईपर्यंत इथे मी तळून घेतलेला आहे. तर इथे आपला मस्त जाळीदार आपला इथे मालपुआ बनून तयार झालेला आहे. पाकामध्ये घालून घेऊया आणि एक 2 ते 3 मिनिट आपल्याला हे पाकामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे. तर इथे एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्वच मालपुआ करून घ्यायचा आहे. तर या मालपुआचा कलर बघा एकदम सुंदर आलेला आहे. एकदम जाळीदार आपला इथे मालपुए बनून तयार झालेले आहेत. तर हे मालपुए बनवत असताना तुम्ही एक पसरट पॅन घेऊन त्याच्यामध्ये एकदाच एक 4 ते 5 मालपोहे घालून घेतलात तर एकदम झटपट होतात. तर इथे मी एक-एक असे करून अशा पद्धतीने इथे मालपुआ तळून घेतलेला आहे. तर इथे आपण मस्त गव्हाच्या पिठापासून मालपुआ केलेला आहे. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त चवीचा आणि एकदम चटपटीत आणि एकदम जाळीदार हा मालपुआ बनून तयार झालेला आहे. तर यावरती आपल्याला काजू आणि बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे आहेत. तर हा मालपुआ खायला खूप छान लागतात. एकदम रसरशीत आणि इथे आपले मस्त जाळीदार. तर हा मालपुआ चवीला एकदम भारी लागते. तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा तरी नक्की करून बघा. तर हा मालपुआ काही जण रबडीसोबत पण सर्व्ह केला जातो. रबडीसोबत हा मालपुव्याचं एकदम छान कॉम्बिनेशन आहे. म्हणून रबडीसोबत पण हा मालपुआ सर्व्ह केला जातो. तर बघितलात तुम्ही एकदम मस्त आपला इथे जाळीदार आणि रसरशीत आपला इथे मालपुआ केलेला आहे. तर हे मालपुआ बनवण्यासाठी मी अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही. तर घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून एकदम रसरशीत आणि जाळीदार आपण इथे मालपुआ केलेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.